तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता थोडी थोडी थंडी आहे, बाहेर बघू शकता धुकं दिसतंय. तर तुम्ही म्हणणार तू का स्वेटर घातलं नाही, पण काय आलं मी आताच जरा काम करून आलो, तर त्यामुळे मी स्वेटर काढले आणि पहिला चहा बनवला आहे, कारण मला सकाळी सकाळी ब्रश केल्यानंतर चहा लागते. चहा बनवला आहे, हा बघा चहा. आणि चहा पिणार आहे आणि ताबडतोब जाणार आहे. आमच्या पाण्याची टाकी आहे वरती, टेरेसवरती आमच्यावरती तिथं म्हणजे. तर ही बघा वरती टाकी आहे पाण्याची, तर पाणी चेक करणार आहे पहिल्यांदा. कारण काय आहे, सकाळी पहिल्यांदा मला पाणी बघावं लागतं, पाणी कमी आहे की नाही ते. नाही तर कसं आहे, पाणी जर संपलं तर मग दिवसभर पाणी भेटणार नाही, लाईट गेली तर प्रॉब्लेम होतात. पहिलं पाणी चेक करणार. तर चहा पितोय, चला मग. मित्रांनो हे बघा, अशी 2 शिड्या लावल्या टाकीवर जाण्यासाठी. चाललंय पाठीमागे बघू शकता सूर्यनारायण आलेले आहेत, सूर्यदेव. कारण हे बघा, ही आमची पाण्याची टाकी आणि पाणी जरासंच कमी आहे, म्हणजे 5 ते 10 मिनटं मोटर चालू ठेवली, 10 मिनटं की भरणार. रात्री मी चालू केली होती, त्यामुळे काही भीती नाही. आणि मित्रांनो ते बघा, तिथं आपले सूर्यदेव म्हणजे सूर्यनारायण आलेले आहेत. आणि थोडंफार धुकं आहे अजून. आता वाजले आहेत 7:45. हे बघा, थोडंफार धुकं आहे. आता जातो खाली. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. आणि आता काय झालं आहे की एक आमच्या इथं बाजूला एक डॉग आहे. तर काय झालं, त्याच्या घरातले सगळे लोक गेले आहेत बाहेर आणि 2 दिवस झाले त्यांना बांधून ते गेले आणि घरात कोण नाही. तर काय झालं, तर मला आता ते आमचे स्पोर्ट्सचे मॅडम म्हणाले की जरा त्यांना त्या डॉगला जरा सोडून या, कारण जरा तो कसं ते दिवसभर तिथं ऊन असतं आणि उन्हात राहून राहून तो कंटाळणार. मला बोलले की त्याला सोडून ये, म्हणजे जरा तो फिरून येईल. आणि सोडून नंतर तो काय होतं, फिरतो आणि परत येऊन जागेवर बसतो. तर आता जातो आहे मी त्याला सोडण्यासाठी. तर आता मी जातो आहे त्याला सोडण्यासाठी. तर निघालो आहे सायकल घेऊन, जातो आणि त्याला सोडून घालतो, म्हणजे काय होईल, जरा तो फिरेल. तर मित्रांनो हे बघा रुबी झोपली आहे, त्याचं नाव रुबी आहे. हे बघा, त्याला आता सोडून घालायचं आहे. तर हे बघा, हे आहे रुबी. हां हां, हे बघा, हे रुबी आहे. रुबीला सोडून घालायचं. सोडू, थांब 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 थांब, हां थांब. हे बघ सेकंड जर गो शूटिंग कर, लांबून कर. गेला तर येताल आता तिकडे. मित्रांनो बघा, ते बघा तिकडे गेलाय, त्या साईडला गेले. आणि मित्रांनो आता चाललो आहे मासे घेण्यासाठी. मासे दुकानात बघतो काय मासे भेटत आहेत का. 2 जण चाललो आहे आणि चलत येतो आहे. तिकडे रस्ते बंद आहेत. काय घेणार आहे आता. आणि मासे भरपूर महाग सांगितले. बांगडा 360 रुपये किलो, जो 220 रुपये होते ते 360 रुपये सांगितले. सगळे मासे 300 350 रुपये किलो. बांगडे घेतलेत नाही, मासे घेतलेत नाही. आता चाललो आहे चिकन बघण्यासाठी. आता काहीतरी चिकन घेणार
तर बघतो चिकन दुकान होतो. तर चला मग उसाच्या गाड्यावरती रस्त्याला थांबलो आहे. आता मित्रांनो घरी आलो आणि दमायला झालं चलून आणि सगळीकडे गर्दीच गर्दी रस्त्याला. इलेक्शनचा काय रिझल्ट लागणार आहे त्याची वाट बघत थांबले आहेत लोक आणि सगळीकडे रस्ते बंद केले आहेत. सगळीकडे पोलीस थांबले आहेत. जिथं जिथं मतमोजणी आहे तिथं रस्ते बंद केले आहेत आणि लोकांनी गर्दी करून उभे राहिलेच. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.